आज वर्धेमधल्या नवीन ओपन झालेल्या झुडिओ मध्ये गेल्यावर आमच्या सोबत काय झालं आणि तिथे शॉपिंग करता करता आम्ही का पडून आलो चला सांगतो. तर मित्रांनो, सकाळी सकाळी मस्त परूला काढलं आणि मी पण रेडी झालो आणि निघालो जिमला जाण्यासाठी. इकडे जिम मध्ये आलो तर आयुष भाऊची चेस्ट मारणं चालू होती. मग आम्ही पण आमचं पटापट वर्कआउट कम्प्लीट केलं. मग कसलाही टाइमपास न करता पटापट गिरीश भाऊ जवळ गेलो आणि त्यांच्या दुकानवरून केळं घेतले आणि घरी रिटर्न जाण्यासाठी निघालो. तिथून एका तासानंतर तयारी वगैरे करून मी कॉलेजमध्ये आलो. आज आपण पियुष डॉन सोबत वर्धेला जाणार होतो. त्यासाठी आपली वाटपाट डॉन कॉलेजमध्ये थांबला होता आणि इकडे राज आणि जीके त्यांचं डॉक्युमेंटचं काम करण्यासाठी आले होते. मग कसलाही टाइमपास न करता पटापट वर्धेला जाण्यासाठी निघालो. धनकन वर्धेमध्ये आलोच तर ट्रॉफिक चालू झालं. ज्या कामासाठी आम्ही इथं आलो ते काम करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो. डॉननं डायरेक्ट पायऱ्या सोडून लिफ्टची बटन दाबली आणि पोहोचलो ऑफिस मध्ये. तिथे जाऊन समजलं की डॉनचा कागद एवढ्या मोठ्या गट्ट्यापैकी एका गट्ट्यात आहे आणि काकांनी असं सांगितलं की इथे 7 रूम आहे आणि एका रूम मध्ये 10 रो आहे. आणि आता ज्या ऑफिस मध्ये आम्ही आलो होतो ते ऑफिस 4थ्या मजल्यावर होतं आणि इथून आम्ही खाली बघत होतो तर आमचं आम्हाला माहिती होतं इथलं काम 7 दिवसावर पेंडिंग ठेवून आता निघालो आम्ही आमचं पुढचं काम करायला. सगळे काम सोडून आता आम्ही पहिले वर्धेतल्या झुडिओ मध्ये आलो. अंदर गेल्याबरोबर पहिले डॉनने त्याच्या साईडच्या फटाफट टी शर्ट पाहिल्या. सगळ्या टी शर्टच्या प्राइस चेक केल्यानंतर त्या प्राइसलेस होत्या म्हणून आम्ही त्या डायरेक्ट ठेवून दिल्या. झुडिओच्या अंदर आलं तर घेणं देणं काही नव्हतं म्हणून थोडासा फ्लेक्स करून घेतला. एवढ्या मोठ्या झुडिओ मध्ये आल्यावर खाली आज जाणं चांगलं नाही वाटत म्हणून तुमच्या भावाने एक शॉर्ट पाहिला. तो पण साला आपल्या कामाचा नाही निघाला. मग काय, जैसे खाली येत आहे ते वैसे हम निकल गए. त्यानंतर आता आम्ही आलो पूर्ण वर्धेचा नजारा बघण्यासाठी हनुमान गडीवर. आणि हे वर्धेत कशासाठी फेमस आहे हे फक्त वर्धाकरच आपल्याला सांगू शकते. बरं जाऊ द्या, असं दिसते हे वर्धा शहर आपल्या या टेकडीवरून. आणि यापेक्षा भारी भारी सीन पाहण्यासाठी एकदा तरी तुम्हाला इथे यावं लागेल. आता यापुढे तर काय बोलत नाही, फक्त समजणे वालों को इशारा काफी. मग तुमच्या भावाने बी बारकाईने निरीक्षण केलं आणि पटापट घरी जाण्यासाठी निघालो. आरवीत आलो तर इकडे आमच्या भावाले मोमोज खायचे होते. पहिले तर मोमोज खाण्यासाठी आम्ही फक्त 3 जण होतो, पण झालं असं खाने की बात आवे आणि रुद्रा पाटील ना टपकावे ऐसा कभी हो ही नाही सकता. मग मस्त आम्ही मोमोज, पेरी पेरी, फ्रेंच फ्राईज वगैरे सगळं खाऊन घेतलं. तर अशाच प्रकारे आजच्या आमच्या दिवसाचा झाला इथं शेवट. जर तुम्हाला पण असेच मिनी ब्लॉग बघायचे असेल तर आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भारत माता की जय. मेरा भारत महान.